बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, कॅरेक्टर इज रिव्हील व्हेन प्रेशर इज अप्लाइड. बघा, तुम्हाला आता हे एक्झाम्पल थ्रू सांगायचं झाल्यावर, समजा एखादा चोर आहे, काय त्यानं चोरी केली, हा तो सांगतो का स्वतः? जेव्हा त्याला पोलीस पकडतात त्याच्यावरती प्रेशर टाकतात, त्याला धमक्या देतात, मारायच्या, याच्या त्याच्या, फाईनच्या, त्याच्यानंतर परत कोणत्या, रेकॉर्डिंग चालू आहे, तुम्हाला कळायला पाहिजे. डीएनबी पॅटर्न चालू करायचा का, मूळची पॅटर्न सारखा चालू करायचा का? हा, बरोबर करते. ऐ कर तुम्ही ते एडिटिंग मध्ये, तेवढं जमतं मला. कट. हा, बरोबर लावतो पडदा. चुपचाप बसायचं. बघा, टुडेज मोटिवेशनल कोट, कॅरेक्टर इज रिव्हील्ड व्हेन प्रेशर इज अप्लाइड. आता एखादा चोर आहे, त्यानं चोरी केली, आता त्याच्या तोंडून आपल्याला, म्हणजे आता त्याचं कॅरेक्टर काय झालं, चोरी करण्याचं. आता त्याचं कॅरेक्टर बाहेर काढायचं आपल्याला. मग आपण ते कॅरेक्टर बाहेर कसं काढणार? त्याच्यावरती प्रेशर टाकतात पोलीसवाले. काय करतात? प्रेशर टाकतात. त्याला काड्यांना मार, त्याला थर्ड डिग्री जे म्हणतात, थर्ड डिग्री टॉर्चर, त्याच्यानुसार त्याचं कॅरेक्टर बाहेर येतं. आता हे झालं की एक्झाम्पल. असं तुम्हाला कोणाचे कॅरेक्टर बाहेर काढायचं असेल तर त्याच्यावर प्रेशर टाकावं लागेल की खरंच. आता समजा एखादा जर खोटं बोलत असेल ना, जर तुम्ही त्याला ताबडतोब बॅक टू बॅक क्वेश्चन विचारलंय, कुठे गेला होता गावाला, कशाला गेला होता, कधी गेला होता, काऊन गेला होता, जर त्यांना ताबडतोब उत्तर दिले तर समजून चालायचं तो खोटं बोलून नाही राहिला. जर आता समजा तुम्ही क्लास सुटल्यानंतर तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे गेले होते क्लासला, काय शिकवलं काय नाही, तुम्ही पटापट सांगसाल. आता तो क्लासला गेला नाही, काय शिकवलं तो विचार करेल. कळालं ना? म्हणजे काय, जर तुम्हाला एखाद्याचं कॅरेक्टर रिव्हील करायचं असेल की खरंच हा कोण आहे, कोण आहे, म्हणजे आता तुम्हाला कळायला पाहिजे की त्याच्या मनात काय आहे काय नाही, तर त्याला काय करावं लागेल, तुम्हाला प्रेशर अप्लाय करावं लागेल. काय अप्लाय करावं लागेल? प्रेशर. ठीक आहे, त्याच्याकडून काढून घ्यावं लागेल ती माहिती. सरळ सरळ घेताना तुम्ही काढून, तुम्हाला जमतं ते चांगलं एखाद्याकडून माहिती काढून घ्यायला. ठीक आहे, असं करू नका, सध्याच नका बनवू पोलीसवाले. वेळ आहे तुम्हाला. किती क्वेश्चन झालेले? 10. किती बाकी आहे? सात आहे ना. 11 नंबरचा क्वेश्चन बघा, 10 पर्यंत झालेले. 11 नंबरचा बघा, देर आर 6 कार्ड्स इन द बॉक्स इज बेअरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. मग बघा आता सरळ सरळ कसं लिहायचं, सॅम्पल स्पेस. सर्वात मेन काय आपल्याला, सॅम्पल स्पेस. सॅम्पल स्पेस फॉर 6 कार्ड्स. इथपर्यंत लिहिलं तरी मार्क्स मिळतील, पण पुढचं लिहिलं तर अजून आन्सर चांगलं वाटेल तुमचं. सॅम्पल स्पेस फॉर 6 कार्ड्स बेअरिंग अ नंबर फ्रॉम 0 to 5. अ नंबर फ्रॉम 0 to 5. अ नंबर फ्रॉम 0 to 5. 0 to 5 हे जे किती नंबर आहे टोटल, 0 to 5 किती आहे? 6 आहे ना. 6 कार्ड म्हणल्यावर किती नंबर असणार? 6. प्रत्येक कार्डवर नंबर टाकलेला आहे, 0 1 2 3 4 5 6. मग यस किती सॅम्पल स्पेस? 0 1 2 3 4 5. ठीक आहे, नंबर ऑफ यस 6. हे झालं आपलं एक कंडिशन. त्याच्यानंतर आता आपल्याला विचारलं त्यांनी हे 4 इव्हेंट. मग अननॅचरल नंबर. ठीक आहे, नॅचरल नंबर तर बघा आता काढू आपण एक एक. लेट इव्हेंट ए, हा क्वेश्चन महत्वाचा आहे तुमचा. लेट इव्हेंट ए, लक्ष द्या फक्त शिकवताना. कार्ड शोज ए नॅचरल नंबर. कार्ड शोज ए नॅचरल नंबर. मग नॅचरल नंबर किती याच्यामध्ये? नॅचरल नंबर कुठनं स्टार्ट होतात? 1 पासून. मग 1 2 3 4 5. नंबर ऑफ ए 5. प्रोबॅबिलिटी ऑफ ए काढता येते तुम्हाला. नंबर ऑफ ए आपण नंबर ऑफ एस, मी तेवढं त्याच्यामध्ये टाइमपास करत नाही आता. 5/6. ठीक आहे, मागचं क्वेश्चन बघून घ्यायचे. त्याच्यानंतर लेट इव्हेंट बी. लेट इव्हेंट बी
इव्हेंट बी चं म्हणणं काय, अ नंबर लेस दॅन 1. कार्ड शोज ए नंबर लेस दॅन 1. एक पेक्षा कमी नंबर, मग बी मध्ये काय येईल, फक्त 0. देअरफॉर नंबर ऑफ बी, बघा एक्झाम मध्ये बरोबर एका खाली लिहायचं पद्धतशीर. इथं आता कसं बरोबर प्रोबॅबिलिटी ऑफ ए, इथं काय येईल, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस 1/6. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं, लेट इव्हेंट सी. इव्हेंट सी हे जमल ना, का जमणार नाही? सगळ्यांना जमलं पाहिजे ते. प्रोबॅबिलिटी ऑफ बी, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस. नंबर ऑफ बी किती आहे, 1. नंबर ऑफ एस 6. टोटल फायनल आन्सर 1/6. कसं हे असं, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ एस, असं फायनल आन्सर. ठीक आहे. त्याच्यानंतर लेट इव्हेंट सी, कार्ड शोज होल नंबर. कार्ड शोज होल नंबर. होल नंबर किती आहे, 6. होल नंबर म्हणजे टोटल 0 पासून चालू होणार आहे. 0 पासून सर्वात चालू झालेले, मग सी मध्ये टोटल नंबर येतील. 0 1 2 3 4 5. नंबर ऑफ सी 6. प्रोबॅबिलिटी ऑफ सी काढायची तुम्ही, 6/6. हे काढा, ही प्रोबॅबिलिटी काढा, आणि हे एक काढून घ्या. ठीक आहे. लास्ट, अ नंबर इज ग्रेटर दॅन 5. लेट इव्हेंट डी. नाव दिलेलं नसलं तर आपल्याला द्यावं लागेल. लेट इव्हेंट डी, कार्ड शोज नंबर इज ग्रेटर दॅन 5. 5 पेक्षा मोठा नंबर. कोणता 5 पेक्षा मोठा नंबर आहे का त्याच्यामध्ये? नाही. मग नंबर ऑफ डी, हा बरोबर, त्याचा 5 पेक्षा मोठा 6 आहे. अगोदर लिहावं लागेल, पण याच्यामध्ये 6 आहे का? नाही. डी म्हणजे काय येईल, एम्प्टी. ठीक आहे. म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, 5. ठीक आहे. असं नाही लिहिलं तरी चालून जाईल, एम्प्टी टाकला. नंबर ऑफ डी इज इक्वल टू 0. मग प्रोबॅबिलिटी ऑफ डी इज इक्वल टू नंबर ऑफ डी अपॉन नंबर ऑफ एस 0/6 काय येईल, 0. ठीक आहे. काय अवघड आहे क्वेश्चन मध्ये? 12 नंबरचा क्वेश्चन बघा. हा जो क्वेश्चन आहे ना, हा याच्यात काय आहे, बलून. याच्यात काय आहे, बॉल्स. एकच क्वेश्चन आहे, काही फरक नाही. बघा, 3 रेड 3 व्हाईट आणि 3 ग्रीन बॉल्स होते. याच्यामध्ये काय, 2 रेड 3 ब्ल्यू आणि 4 ग्रीन बलून्स. बॉल आणि बलून्स दोन्ही कंडिशन सारख्याच आहे. रेड, नॉट रेड, आयदर रेड ऑर व्हाईट, ही नवीन कंडिशन आली. हा क्वेश्चन समजला असेल तर हा क्वेश्चन इझिली समजून जाईल. बघा 12 नंबर काय आहे, अ बॉल इज टेकन आउट ऑफ द बॉक्स, आउट ऑफ द बॅग, सॉरी बॉक्स नाही, आउट ऑफ द बॅग ऍट रॅन्डम. मग सॅम्पल स्पेस फॉर बॉल. सॅम्पल स्पेस करा डायरेक्ट. सॅम्पल स्पेस यस इज इक्वल टू काय काय यस मध्ये, 3 रेड. सॅम्पल स्पेस फॉर बॉल्स, सॅम्पल स्पेस फॉर बॉल्स किती बॉल आहे, 3 रेड, त्याच्यानंतर 3 व्हाईट, 3 ग्रीन. क्वेश्चन घुमून फिरून विचारलेला आहे. हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमचा. कोणत्या याच्यामध्ये जर तुम्हाला बलून विचारलं, बॉल्स विचारलं, चॉकलेट विचारलं, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन हा 12 नंबरचा. ठीक आहे. सॅम्पल स्पेस फॉर बॉल हा आता येस मध्ये नंबर ऑफ येस किती येतील मग टोटल सांगा. 3 आणि 3 6, 6 आणि 3 9. आता एक एक इव्हेंट घ्यायची आपल्याला. पहिली इव्हेंट लेट इव्हेंट ए. लेट इव्हेंट ए. इव्हेंट एचं म्हणणं काय, बॉल ड्रॉन. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ बॉल ड्रॉन, हेच उचलायचं. मग बॉल ड्रॉन इज रेड. पहिली प्रोबॅबिलिटी, बॉल ड्रॉन इज रेड. नंबरिंग केलं नाही आपण मागच्या क्वेश्चन मध्ये, इथं करून टाका त्याला 1 नंबर. बॉल ड्रॉन इज रेड. बॉल ड्रॉन, बॉल ड्रॉन इज रेड. किती रेड बॉल आहे मग, 3. मग नंबर ऑफ इज इक्वल टू काय येईल, 3.
प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. मागचे क्वेश्चन पण असेच सॉल्व्ह करायचे. 3/9 कितीचा भाग जाईल? 1/3. त्याच्यानंतर सेकंड, नॉट रेड. लेट इव्हेंट बी, लेट इव्हेंट बी, बॉल ड्रॉन इज नॉट रेड. रेड नाही असे किती? मग रेड नाही असे किती? 3 व्हाईट आणि 3 ग्रीन, टोटल किती? 6. नंबर ऑफ बी इज इक्वल टू किती आले? 6. प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस. 6/9 कितीचा भाग जाईल? 3 दुनी 6, 3 गुणिला 3 9, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ बी आलेली तुमचं 2/3. हे झालं बी. आणि लास्ट लेट इव्हेंट सी, लेट इव्हेंट सी. इव्हेंट सीचं काय म्हणणं आहे? बॉल ड्रॉन इज, हा ते तर तुम्ही सांगा बरं विचार करून. बॉल ड्रॉन इज आयदर रेड और व्हाईट. रेड किंवा व्हाईट. रेड किंवा व्हाईट म्हटल्यानंतर टोटल ऍडिशन करा, किती येतील? 6. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 6. तेच येतं, फक्त क्वेश्चन थोडा घुमून फिरून विचारलेला तुम्हाला. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस. किती येईल? 6/9. तेच परत 2/3. याला तुम्ही भाग द्या, थोडं चांगलं वाटतं ते आन्सर. असं वाटेल मनाने सोडवलेलं आहे, तसं मनाने सोडवायचं तुम्हाला. ठीक आहे, कळालं? काय अवघड क्वेश्चन मध्ये एका फ्लो मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर 13 नंबरचा क्वेश्चन. एक शब्द दिलेला आहे मॅथमॅटिक्स. कोणता शब्द दिलेला आहे? मॅथमॅटिक्स. 1 2 3 4 किती दिलेले ते मोजाबर? 11. मग काय लिहाल तुम्ही? सॅम्पल स्पेस, सॅम्पल स्पेस फॉर वर्ड. कोणता आहे वर्ड? मॅथमॅटिक्स. मॅथमॅटिक्स 2 मार्काला किंवा 1 मार्काला विचारेल तुम्हाला, माहिती का? काही अवघड नाही. यस मध्ये टाकून द्यायचे मग टोटल शब्द. एम ई टी एच ई, बरोबर बघा, एखादा हुकू देऊ नका. ए टी आय सी एस. टोटल 11 झाले का बघा. नंबर ऑफ एस बरोबर 11. ठीक आहे, हे झालं सॅम्पल स्पेस. आता पुढे काय विचारलेलं ते बघू. फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन बियर्स लेटर एम. कार्ड ड्रॉन बियर्स लेटर एम. मग लेट इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए कार्ड ड्रॉन, कार्ड ड्रॉन बियर्स लेटर एम. मग लेटर एम किती त्याच्यामध्ये बघा? 2. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू किंवा टाकून द्या ए काय येईल तुमचं? एम कॉमा एम. 2 एम आहे ना याच्यामध्ये. मग नंबर ऑफ ए इज इक्वल टू 2. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. किती येईल मग ते? 2/11. भाग जातो का? नाही. 2/11 हे झालं तुमचं आन्सर. ठीक आहे, 1 मार्काला येईल किंवा 2 मार्काला आलं तर 2 मार्काला येईल. अजून काही प्रॉब्लेम? 13 झाले का आपले डायरेक्ट? 14 नंबरचा क्वेश्चन पण तुम्ही असा ओरली सॉल्व्ह करू शकता. आता बघा, आउट ऑफ 200 स्टुडंट फ्रॉम अ स्कूल. एका स्कूलमध्ये 200 विद्यार्थी. किती विद्यार्थी आहे? 200. 135 जणांना कबड्डी आवडते. कबड्डी हा गेम. ठीक आहे. त्याच्यानंतर रिमेनिंग स्टुडंट डू नॉट लाईक द गेम. ठीक आहे, म्हणजे 135 जणांना आवडते तर किती जणांना आवडत नसेल? 65.
If the one student is selected at a random from all the student, find the probability that student selected doesn't like कबड्डी. ज्यांना कबड्डी आवडत नाही, म्हणजे काय काय दिलेलं तुम्हाला इथं बघा. Here total number of student. टोटल बघा, प्रत्येक क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची पद्धत थोडी वेगळी असू शकते. टोटल नंबर ऑफ स्टुडंट, पण कन्सेप्ट एकच. टोटल नंबर ऑफ स्टुडंट, टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स म्हणजेच नंबर ऑफ यस. किती दिलेले? 200. टोटल म्हणजेच काय? नंबर ऑफ यस. ठीक आहे. 135 लाईक कबड्डी अँड रिमेनिंग स्टुडंट डू नॉट लाईक द गेम. मग स्टुडंट्स लाईक कबड्डी. बरोबर आहे स्पेलिंग. किती जणांना आवडते? किंवा डायरेक्ट टाकू शकता तुम्ही. स्टुडंट्स एकाच शब्द आपण एकाच सेंटेन्स मध्ये करून टाकू. स्टुडंट्स डू नॉट लाईक द गेम कबड्डी इज इक्वल टू काय येईल मग? 200 मायनस 135. किती येईल मग ते? 65. किती येईल? 65. बस 2 मार्काच्या वरती विचारणार नाही हा क्वेश्चन. ठीक आहे. 65. मग ठीक आहे. आता काय फाइंड करायचं आपल्याला? फाइंड द प्रोबॅबिलिटी दॅट स्टुडंट सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. मग काय लिहिसाल? डायरेक्ट प्रोबॅबिलिटी नंबर ऑफ ए करून टाकायला. लेट स्टुडंट डू नॉट लाईक कबड्डी. लेट शब्द टाका. नंबर ऑफ ए. प्रोबॅबिलिटी दॅट द स्टुडंट सिलेक्टेड. पाठ करायची गरज नाही तुम्हाला. क्वेश्चन वाचायचा, बरोबर लिहून घ्यायचं. सिलेक्टेड डझंट लाईक कबड्डी. काय येईल मग? सांगा ना. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू काय येईल? नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. 65 अपॉन 200. आता एक बघा, एकाला युनिट प्लेसला 0 आहे, 5 आहे, म्हणजे 5 न भाग जातो. 5 ने त्याचं किती भाग जाईल बघा? 5 न 13. आणि खाली 200 ला 5 न भाग दिल्यावर किती येईल? 40. मग देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए किती आलं तुमचं? 13 अपॉन 40. ठीक आहे. इथं लेट इव्हेंट असं म्हणू शकतो तुम्ही, अजून जर याला चांगलं बनवायचं असेल. एक शब्द टाका फक्त. लेट इव्हेंट ए. काय टाकायचं फक्त? लेट इव्हेंट ए. स्टुडंट डू नॉट लाईक द कबड्डी गेम. म्हणजे नंबर ऑफ ए किती आले तुमचे? 65. ठीक आहे. 2 मार्काला हा आहे, हा पण 2 मार्क्सला, हा 2 मार्क्सला, हा 3 मार्क्सला येईल वरचा. आता 2 क्वेश्चन बाकी फक्त. ठीक आहे. तुम्ही मला बघा, आता हा जो 15 नंबरचा क्वेश्चन आहे. A 2-digit number is to be formed from the digits 0, 1, 2, 3, 4. या 5 अंक वापरून आपल्याला नंबर तयार करायचा आहे. तर नंबर तयार करा. रिपिटेशन चालतं. मला नंबर तयार करून दाखवा एकदा किती होतात तर. बघा, आतापर्यंतचे क्वेश्चन सॉल्व्ह केलेले त्याच्यामध्ये रिपिटेशन नव्हतं. या क्वेश्चन मध्ये रिपिटेशन चालतं म्हणून त्याला स्टार केलेलं आहे. 15 नंबरचा क्वेश्चन बघा. काय 15 नंबरच्या क्वेश्चन मध्ये? अ 2-digit नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट्स. मग सॅम्पल स्पेस फॉर 2-digit नंबर. 2-digit नंबर्स युजिंग कोणते डिजिट आहे? युजिंग द डिजिट्स किंवा फ्रॉम द डिजिट्स. हां, कोणते डिजिट्स वापरायचे आपल्याला? 0, 1, 2, 3, 4, 5. 5 नाही का? बरं, ठीक आहे.
ज्यांना नाही समजलं त्यांनी काय तयार करायचं, सॅम्पल स्पेस फॉर 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म. बघा काय करायचं, शब्द टाकायचा फक्त सॅम्पल स्पेस आणि असं जायचं लिहून टाकायचं 2 डिजिट नंबर इज टू बी फॉर्म फ्रॉम द डिजिट्स विदाउट. बस एवढंच चाललं. ठीक आहे. आता तुम्हाला मी सांगितली याची ट्रिक. सगळ्यात छोटा नंबर कोणता बनतो 10 आणि सर्वात मोठा नंबर 44. ठीक आहे. नंतर चेक करायचं रिपिटेशन आहे का, रिपिटेशन नाही. आता रिपिटेशन नाही, मग यसमध्ये काय काय येईल, सगळ्यात छोटा नंबर 10, त्याच्यानंतर 11, 12, 13, 14, 15 चालतो का नाही, मग डायरेक्ट 20 वर या. 20, 24, 30, आवर स्वतःला आवर जरा. हां, टोटल किती झाले. ठीक आहे. आता याच्यात रिपीट झालेले 11, 22, 33 आणि 44 रिपीट झालेले, कारण त्यांनी म्हटलेलं आहे रिपिटेशन ऑफ डिजिट इज अलोड. मग नंबर ऑफ इयर्स किती आले टोटल 20. टोटल आहे 20. आता एक इव्हेंट, लेट इव्हेंट ए, लेट इव्हेंट ए, द नंबर फॉर्म इज प्राईम नंबर. द नंबर तयार झालेला नंबर प्राईम नंबर अशी इव्हेंट आहे. द नंबर फॉर्म्ड इज प्राईम नंबर. द नंबर फॉर्म्ड इज प्राईम नंबर. प्राईम नंबर याच्यापैकी प्राईम नंबर कोणते, जे कोणत्याच पाड्यात नाही, कोणत्याच पाड्यात नसणारे नंबर. पहिल्या लाईनमध्ये बघा 11 कोणत्याच पाड्यामध्ये नाही आहे. 11, 13, 41, 33 नाही आहेत का, 33 नाही येणार 11च्या पाड्यामध्ये. ठीक आहे. टोटल किती बघा बरं, बरोबर बघा, काही हुकला काय कदा नाही. ठीक आहे. नंबर ऑफ ए किती आले मग बघा, सरळ आहे. हे जे नंबर लिहिले ना हे कोणत्याच पाड्यात दिसणार नाही तुम्हाला, त्याला म्हणायचं प्राईम नंबर. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू, इकडे घेऊ त्याला मोकळं. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस. नंबर ऑफ ए 6/20. 2 भाग दिला तर 3चा जाईल, इथं जाईल 10चा, म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ ए आली तुमची 3/10. ठीक आहे. त्याच्यानंतर इव्हेंट बी, लेट इव्हेंट बी. आता इव्हेंट बी मध्ये काय म्हणणं आहे त्यांचं, नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 4. नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 4. 4चा मल्टिपल, मल्टिपल ऑफ 4. 4 न भाग जाणाऱ्या संख्या कोणत्या कोणत्या याच्यामध्ये, 12, 20, 24, 32, 40 आणि 44. मल्टिपल ऑफ 4, 4 न भाग जाणाऱ्या संख्या एवढे आहे. आणि नंबर ऑफ बी किती मग 6. नंबर ऑफ बी आले तुमचे 6. मग प्रोबॅबिलिटी ऑफ बी, प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी अपॉन नंबर ऑफ यस 6/20. तोच भाग जाईल 3/10चा, 3/10. ठीक आहे. आणि लास्ट इव्हेंट सी, लेट इव्हेंट सी. काय म्हणणं इव्हेंट सीचं, मल्टिपल ऑफ 11. नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 11. नंबर फॉर्म इज मल्टिपल ऑफ 11. अकराचा मल्टिपल कोणता आहे, किती आहे 4. 11, 22, 33, 44. नंबर ऑफ सी 4. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ यस 4/20. किती भाग देईल 1/5. काही अवघड क्वेश्चन. ठीक आहे. आता हा जसा क्वेश्चन वेगळा होता रिपिटेशनमध्ये,
तसा हा समोरचा क्वेश्चन आहे, हा थोडा वेगळा आहे. कसा बघा, या क्वेश्चनमध्ये आपण डाईस कुठून चालू करतो, 1 2 3 4 पासून. 1 2 3 4 5 6. याच्यामध्ये डाईस 0 पासून चालू झालेला आहे. कितीपासून? 0 पासून. आपली सुरुवात कशी असते डाईसची? सुरुवात कशी असते? 1 1 1 2. ठीक आहे, 2 डाईस थ्रू 1. आता याची सुरुवात कशी होईल मग? 0 1. कशी होईल? 0 1, त्याच्यानंतर 0 2 3. ठीक आहे, तयार करा. बघा, द डाय बिअरिंग नंबर 0 1 2 3 4 5. आपण माहिती आहे 1 पासून चालू होतं. 1 2 3 4 5 आपण लुडो खेळतो, सर्वांना माहिती आहे. तर 1 पहिल्या डाईसवर 1 आला तर दुसऱ्या डाईसवर 1 येऊ शकतो, 2 येऊ शकतो, 3 येऊ शकतो, 4 येऊ शकतो, 5 येऊ शकतो. सेम कन्सेप्ट वापरायची, फक्त नंबर 1 न कमी झाला. 0 पासून सुरुवात झाली. कुठून सुरुवात झाली? 0 पासून. मग पहिल्या डाईसवर 0 आला तर दुसऱ्या डाईसवर पण काय येईल? 0 किंवा 1 किंवा 2 3 4 5. ही झाली पहिली कंडिशन. जर पहिल्या डाईसवर 1 आला, काय आला? 1, तर जो सेकंड नंबरचा डाईस आहे त्याच्यावर 0 येणार ना, किंवा 1 येणार किंवा 2 येणार. म्हणजेच काय लिहिलं आपण, जर पहिल्या डाईसवर 0 आला तर दुसऱ्या डाईसवर 0 येईल. म्हणजे आपण सुरुवात कुठून करून राहिलो? 0 पासून. जर पहिल्या डाईसवर 1 आला तर दुसऱ्या डाईसवर 0 येऊ शकतो. सेम कंडिशन वापरायची. 1 0 2 0 3 0 4 0 5 0. सॅम्पल स्पेस 36च येईल, कारण डाय किती फेकलेले आहे आपण? एक डाय 2 वेळेस रोल केलेला आहे. टोटल किती होणार? ते 36. नंबर किती काहीही बदलू द्या, ABCD जरी टाकले त्यांनी, ABCD, तरी सॅम्पल स्पेस काय येईल? 36. आता समजा ABCD टाकले, ABCD EF पर्यंत टाकले 6, तर मग सॅम्पल स्पेस कसं येईल? AA, त्याच्यानंतर AB, AC. ठीक आहे, आता कळालं तुम्हाला हे? मग नंबर ऑफ एस किती आले टोटल? 36. आता इव्हेंट, एकच इव्हेंट आहे तर इकडे घेऊ मोकळं त्याला. लेट इव्हेंट ए. इव्हेंट एचं काय म्हणणं आहे सांगा आता? द प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स ऑन द अपर फेस इज 0. द प्रोडक्ट ऑन द प्रोडक्ट ऑफ द डिजिट, प्रोडक्ट ऑफ द डिजिट्स on the upper face is 0. On the upper face is 0. आता मला सांगा गुणाकार 0 केव्हा येईल? प्रोडक्ट म्हणजे गुणाकार 0 केव्हा येईल? जेव्हा गुणाकारामध्ये काय असेल? 1 0. 1 0 असेल. 1 0 म्हणजे कसा? त्याच्या पुढं व्हॅल्यू राहणार नाही, फक्त 0 असेल तर गुणाकार काय येईल? 0. मग असं बघा, ही पहिली लाईन तर पूर्ण 0 येणारच प्रोडक्ट, आणि ही लाईन 0 येणार. टोटल किती झाले मग? ए मध्ये किती येतील मग बघा? 0 0, तुम्हाला लिहावं लागेल त्या. 0 1 0 3 0 4 0 5 1 0. टोटल किती येते? 11 आहे. 11 म्हणजे प्राईम नंबर, भाग जाणार नाही, तोच राहील तो. 11/36. हे झाले तुमचा प्रोडक्ट 0 येणारे फेसेस एवढे 11. नंबर ऑफ ए किती आलं मग? 11. प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस. म्हणजे काय येईल मग? देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू 11/36. याला भाग जात नाही. हे झालं तुमचं फायनल आन्सर, आणि इथं तुमचं चॅप्टर झालं एंड. ठीक आहे. आता हे जे ही ॲक्टिव्हिटी, ही अशी ॲक्टिव्हिटी येत नसते तुम्हाला. ठीक आहे. असं ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही कशी असते? जनरल येते. मग जनरल म्हणजे प्रत्येकाचं आन्सर वेगळं येऊ शकतं. काय येऊ शकतं? वेगळं. असं तुम्हाला ॲक्टिव्हिटी येणार नाही. म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन युअर क्लास किती आहे, त्याच्यापैकी स्पेक्टॅकल किती घालतात, चष्मे वापरणारे, प्रोबॅबिलिटी ऑफ चष्मे वापरणारे, नॉट प्रोबॅबिलिटी ऑफ, जाऊ द्या तिकडे तर. ठीक आहे, एवढी गरज नाही. काही होत नाही, ताण नको घेऊ. आहे ना तुला, काही प्रॉब्लेम नाही, निघून जाईल तो आरामानं. ठीक आहे. इकडचे जे बाकी होते आपले हे सॉल्व एक्झाम्पल तुम्हाला समजून सांगितलेले व्हिडिओमध्ये चेक करून घ्या. ठीक आहे. आता याच्यात कन्सेप्ट जे आहे आपल्या ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट ते लक्षात राहू द्या. या चॅप्टरमध्ये 2च प्रॉब्लेम तुम्हाला त्रास देणारे 2च शब्द आहे, कोणते? ॲटलिस्ट आणि ॲटमोस्ट. बाकी तुम्हाला कुठे प्रॉब्लेम जाणार नाही. समजलं? व्हिडिओमध्ये सगळं कव्हर केलेलं आहे. रिपीट मोडवर बघून घ्यायचं. ठीक आहे. उद्यापासून सर्कल